भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये निधन झालं. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानं भारत एका महान अर्थतज्ञाला मुकला. गव्हर्नर, अर्थमंत्री ते भारताचे पंतप्रधान हा डॉक्टर मनमोहन सिंग यांचा प्रवास नेमका कसा राहिलाय पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. दिल्लीतील एम्स रुग्णालयात गुरुवारी 9:51 डॉक्टर मनमोहन सिंग यांनी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 26 सप्टेंबर 1932 रोजी जन्म झालेले डॉक्टर मनमोहन सिंग यांनी आपलं प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून घेतलं. त्यानंतर त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर ते केम्ब्रिज विद्यापीठात गेले. या ठिकाणी त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी संपादित करत ऑनर्स ही पदवी प्राप्त केली. 1960 मध्ये त्यांनी भारतीय परकीय व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केलं. 1970 ते 1980 पर्यंत डॉक्टर मनमोहन सिंग यांनी अनेक महत्वाच्या पदांवर काम केलं. यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा पदांचा समावेश होता. 1991 मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांना भारताचे अर्थमंत्रीपद देण्यात आलं. या काळात भारताला जागतिक मंदीतून बाहेर काढण्यात अर्थतज्ञ असणाऱ्या डॉक्टर मनमोहन सिंग यांचा सिंहाचा वाटा होता. 2004 ते 14 सलग 10 वर्ष डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचं पंतप्रधान पद भूषवलं आहे. अशा जगविख्यात अर्थतज्ञास टॉप न्यूज मराठीकडून भावपूर्ण श्रद्धांजली. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, चौथा मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78.